अजूनही वारजे प्रभागाचा बराच भाग हा मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असलेला आपल्याला दिसतो, तर त्याच्या मागची कारण काय? हो, बरोबर आहे. सगळ्यात त्याची सुरुवात अशी होते, पाऊस पडला की ड्रेनेज तुंबतात, तर त्याची डागडुजी करणं म्हणा किंवा ती स्वच्छ करणं हे प्रशासकीय यंत्रणेकडनं होत नाही. त्याच्यामुळे आजार पसरतात, दुर्गंधी पसरते. तर ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आज रस्त्यावरचे लाईट येते, काही ठिकाणी लाईट नाही येत. रात्री महिला येतात, महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होतो किंवा त्या रात्री चालत येतात, जेव्हा लाईट जातात तेव्हा रस्त्यावर काही नसतं, त्यांची सुरक्षितता पण धोक्यात येते. म्हणजे ती वाहतूक व्यवस्था जी आहे ती खरी विस्कळलेली आहे. रोज संध्याकाळी जर आपण बघितलं तर खूप गर्दी होते, लोकांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो. मूलभूत सुविधांपासून वारजे अजून वंचित आहे. गेल्या 8-9 वर्षात महानगरपालिकेच्या इलेक्शन झाल्या नव्हत्या, तर त्या इलेक्शन न झाल्यामुळे हा विकास अधुरा राहिलाय का? स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यासाठीच निर्माण केलेली आहेत आणि लोकप्रतिनिधी का हवा, तर छोट्या मोठ्या कामांसाठी त्यांचे प्रश्न लोकांचे सुटावे म्हणून त्या स्थानिक स्वराज्य संस्था केलेल्या आहेत. जर तिथे लोकप्रतिनिधी नसेल तर त्यांनी दाद मागायची कोणाचं? वारजेमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. जर तुम्ही नगरसेवक झालात तर काय उपाययोजना करणार आहात? सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही अशी करणार आहोत की तिथला ग्रीन झोन उठवण्यासाठी मी सरकार दरबारी प्रयत्न करणार आहे आणि ह्या लोकांना कायमस्वरूपी जागा द्या, त्यांची जी काय आहे ती राहतं घर द्या त्यांना, परत त्यांचं सतत जी टांगती तलवार राहते त्याच्यापासून त्यांना मुक्त करा. हे करणार आहे की आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि संविधानावर चालतं. सगळ्यात पहिली गोष्ट, संविधानाने तुम्हाला अधिकार काय दिलेले आहेत? अधिकार ह्याचा अर्थ असा की शासन तुमच्यासाठी ज्या योजना राबवतं त्या लोकांपर्यंत पोचत नाहीत. प्रत्येक माणूसच शिकलेला अशातला भाग नाही, काही अडाणी आहेत, अशिक्षित आहे, तर त्यांच्यासाठी या माझ्या शिक्षणाचा उपयोग होतो. बाबांनो, हे तुमचे अधिकार. नमस्कार मंडळी, आज आपल्या सोबत एक असं व्यक्तिमत्व आहे जे गेल्या 30 वर्षापासून समाजासाठी निरंतर काम करत आहेत. मोठ्या मोठ्या घोषणा देण्यापेक्षा, मोठ्या मोठ्या भाषणबाजी करण्याऐवजी त्यांनी समाजात जाऊन लोकांची समस्या सोडवण्यासाठी ते काम करत आहेत. कोणतंही पद किंवा कोणतंही पद असो किंवा नसो, ते कायम समाजासाठी कार्यरत राहिलेले आहेत. पाणी पुरवठा असो, आरोग्याच्या सुविधा असो, शैक्षणिक सुविधा असो, या सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी तत्परतेने प्रयत्न केलेला आहे आणि पैसा, प्रतिष्ठा यांच्या मागे न पडता त्यांनी नागरिकांना जेव्हा जेव्हा त्यांची गरज भासलेली आहे तेव्हा तेव्हा ते त्यांच्यासाठी उभे राहिलेले आहेत. आणि आज प्रभाग क्रमांक 32 वारजे मधून ते निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत. तर मागील 30 वर्षांचा त्यांच्या सामाजिक कार्याचा आज आपण आढावा घेणार आहोत, त्यांचे अनुभव आपण ऐकणार आहोत. तर स्वागत करूयात विनायक लांबे सरांचं. सर, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही नगरसेवक व्हाल किंवा ही निवडणूक जिंकाल तेव्हा कोणत्या विषयांना तुमचे प्राधान्य असेल? कोणते 3 विषय जे प्रायोरिटीवर असतील, ज्यांना तुमचा प्राधान्यक्रम असेल? सगळ्यात पहिला माझा प्राधान्यक्रम असा असणार, कारण वारजेतली वाहतूक व्यवस्था जी आहे ती खरी विस्कळलेली आहे. रोज संध्याकाळी जर आपण बघितलं तर खूप गर्दी होते, लोकांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो. तर त्याला पर्यायी मार्ग आहे. इंडिया रोडवर खूप लोड येतो म्हणून डुकरखिंड ते शनी मंदिर असा जो एक रस्ता तयार आता केलेला आहे, डीपी रोड, तर तो अजून त्याला म्हणजे मंजुरी मिळालेली आहे, पण मध्ये काही अडचणी येत आहेत. तर त्या सोडवून तो रस्ता सुरू कसा करता येईल हा माझा पहिला प्राधान्यक्रम राहील. दुसरा असा, माझ्या वारजे प्रभागामध्ये रामनगर नावाची झोपडपट्टी येते. 1976 पासून लोक तिथे राहत येतात, 30-40-45 वर्ष. तर आता अशा लोकांच्या डोक्यावर कायम टांगती तलवार असते की अरे, आम्हाला जर सरकारने नोटीस पाठवली तर आमचं स्थलांतर झालं, आम्ही जायचं कुठे? आज 30-40 वर्ष ती तिथे राहत आहेत. त्याच्यावर पूर्वी आर झोन होता, पण मध्यंतरी महसूल खात्याने आणि ह्या तुमच्या वन खात्याने त्याच्यावरती रिझर्वेशन टाकलं आणि तो ग्रीन झोन केला. त्यामुळे सतत ते टेन्शन मध्ये असतात आणि त्यातला 7 एकराचा भाग त्याच्यावर रामनगर गृहरचना संस्था आहे केलेली. त्यातले काही फ्लॅटही अलॉट झालेले आहेत. जर ती स्कीम रेग्युलर होऊ शकते, रेग्युलराइज झाले, तर मग या रामनगरवरती ग्रीन झोन टाकायचं कारण काय? असं टाकता येतं का? तर ही कायदेशीर लढाई आहे. तर त्यांना त्यांच्या मालकीची घरं देणं, त्यांच्या हक्काची जागा त्यांना मिळवून देणं आणि त्याच्यासाठी कायदेशीर लढाई करणं हे माझं दुसरं अग्रक्रमाचं काम राहील. तिसरं काम जे आहे ते वारज्यामध्ये ज्यावेळेस 95ला वारज हे महानगरपालिकेत आलं,
तर त्यावेळेस पूर्वी कशी परिस्थिती होती की तिथल्या ज्या स्कीम आहेत या कलेक्टर एनेनी होत होत्या. तर आता महानगरपालिकेत गेल्यामुळे तिथल्या ज्या त्या स्कीम आहेत त्या छोट्या छोट्या स्कीम होत्या, म्हणजे 4 मजल्यापर्यंतच्या होत्या. आता टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, पण त्यावेळेस त्यांच्याकडे पार्किंग सुविधा नव्हती. आणि आता परिस्थिती अशी आली की गर्दी खूप वाढली, लोकसंख्या खूप वाढली वारजेची, त्यामुळे लोकांना रस्त्यावर गाड्या लावायला लागतात. तर माझी अशी विनंती आहे की मंडईत कसं पार्किंग आहे, तिथे लोक जी येतात खरेदीला वगैरे त्यांच्यासाठी तुम्ही पार्किंग देता, किंवा लक्ष्मी रोडला आहे, तर तसं तुम्ही या सोसायट्यांसाठी सुद्धा पार्किंग करा. पे अँड पार्किंगचं त्यांच्याकडनं तुम्ही वार्षिक डिपॉझिट घ्या, की जेणेकरून रोडवर ज्या गाड्या लागतात त्या तिथे लावल्या जातील आणि त्या रहिवाशांची पण सोय होईल. पण बिल्डिंग मध्ये पार्किंगच नाही, पण हल्ली गाडी किंवा 4 चाकी ही प्रत्येकाची आवश्यक गरज झालेली आहे. बरोबर. त्यामुळे हे 3 प्राधान्यक्रम आहेत माझे कामाचे, की मी निवडून आल्यानंतर ह्या गोष्टींना मी प्राधान्य देणार आहे. ओके सर, गेल्या 30 वर्षामध्ये तुम्ही बऱ्यापैकी सामाजिक कार्य केलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही नगरसेवक व्हाल तेव्हा त्या सामाजिक कार्याचा तुम्हाला नगरसेवक म्हणून कसा फायदा होईल? सगळ्यात पहिली गोष्ट, कोणताही कार्यकर्ता हा सामाजिक अधिष्ठान असल्याशिवाय राजकीय कार्यकर्ता तो होऊ शकत नाही. बरोबर. तुम्हाला सामाजिक काम केलं तरच तुम्ही राजकीय कार्यकर्ते होऊ शकता, कारण तुमची इमेज जी बिल्ड झालेली असते ती सामाजिक कार्यकर्ता म्हणून. तर मी तळागाळातनं इथपर्यंत आलोय, एका पक्षाचा पदाधिकारी झालोय. तर त्या एरियातले म्हणजे झोपडपट्टीतले प्रश्न वेगळे आहेत, इकडचे फ्लॅट संस्कृतीतले प्रश्न वेगळे आहेत, माणसंच आहेत सगळी, पण प्रश्न प्रत्येकाचे वेगळे आहेत. तर ते हे करताना मला प्रत्येकाचे प्रश्न समजून घेण्याची संधी मिळाली इथे, आणि मी त्या प्रमाणात आता जे काही काम करणारे निवडून आल्यानंतर ते त्यांची मानसिकता समजून, त्यांच्या अडचणी समजून तिथे काम करणारे, आणि गेल्या 30 वर्षात मला ह्या गोष्टीचा निश्चितच फायदा झालेला आहे त्या ठिकाणी. ओके. आणि सर, तुम्ही उच्च शिक्षित आहात, तर तुम्ही पहिल्यांदा प्रेक्षकांना तुम्ही तुमचं शिक्षण सांगा आणि त्याच्यानंतर तुमच्या शिक्षणाचा राजकारणात कसा फायदा होईल ते सांगा. मी हिस्ट्रीमध्ये MA केली, पॉलिटिक्समध्ये 2 MA केल्या, पॉलिटिक्समध्ये मी MPhil केली. माझ्या शिक्षणाचा उपयोग मला समाजकारणासाठी आणि राजकारणाचा असा झाला की आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि संविधानावर चालतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट, संविधानाने तुम्हाला अधिकार काय दिलेले आहेत. अधिकार ह्याचा अर्थ असा की शासन तुमच्यासाठी ज्या योजना राबवतं त्या लोकांपर्यंत पोचत नाहीत. प्रत्येक माणूसच शिकलेला अशातला भाग नाही, काही अडाणी आहेत, अशिक्षित आहेत. तर त्यांच्यासाठी ह्या माझ्या शिक्षणाचा उपयोग होतो. बाबांनो, हे तुमचे अधिकार आहेत. हा माझ्या शिक्षणाचा खऱ्या अर्थाने उपयोग झाला की त्यांना सुशिक्षित करण्याचा, याचा की बा संविधानाने तुम्हाला दिलेले अधिकार काय आहेत, शासन दरबारी तुमच्यासाठी योजना काय आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या या शिक्षणाचा उपयोग निश्चित झाला. आपण परत वारजे प्रभागाकडे येऊ. अजूनही वारजे प्रभागाचा बराच भाग हा मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असलेला आपल्याला दिसतो, तर त्याच्या मागची कारण काय? हो, बरोबर आहे. सगळ्यात त्याची सुरुवात अशी होते, पाऊस पडला की ड्रेनेज तुंबतात. आता परिस्थिती अशी आहे की पाऊस ही नैसर्गिक गोष्ट आहे. डोंगरावर येणारं जे पाणी आहे त्याला तुम्ही काही करू शकत नाही, पण त्याच्यासाठी जी गटारं काढलेली आहेत ती तुंबून जातात. तर त्याची डागडुजी करणं म्हणा किंवा ती स्वच्छ करणं हे प्रशासकीय यंत्रणेकडनं होत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट, त्याच्यामुळे आजार पसरतात, दुर्गंधी पसरते. तर ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, MSCBशी संपर्क करून आज रस्त्यावरचे लाईट आहेत, ते काही ठिकाणी लाईट नाही आहेत. रात्री महिला येतात, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो की बा त्या रात्री चालत येतात, जेव्हा लाईट जातात तर रस्त्यावर काही नसतं, त्यांची सुरक्षितता पण धोक्यात येते. तिसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही कोणताही प्रोजेक्ट राबवता, म्हणजे तुम्ही रस्त्यावरची फुटपाथ जरी करत असला तरी ती फुटपाथ व्यवस्थित केलेली आहे का, ठराविक मधलं रोडचं अंतर आणि फुटपाथ याचं काही मेजरमेंट ठेवलं का, तेही होत नाही. दुसरी गोष्ट, कचरा. तर कचऱ्याचं सुद्धा नियोजन अजून वारज्यात म्हणावं असं झालं नाही. रामनगर सारख्या झोपडपट्ट्या आहेत, कशाला इकडच्या फ्लॅट संस्कृतीच्या बाजूला सुद्धा आमच्या चैतन्यनगरच्या वरच्या बाजूला कचरा टाकलेला असतो, तो कचरा वेळच्या वेळी नेला जात नाही. तर ह्या दृष्टीने सुद्धा बऱ्याच गोष्टी करणे. वाहतूक व्यवस्था, आज वारज्यात इतका ताण येतो संध्याकाळी की म्हणजे पीक टाइम पिरियड असतो
संध्याकाळी 6 ते रात्री 9 9:30 पर्यंत. तर ह्यासाठी सुद्धा काहीतरी करणं गरजेचं. आणि वारजं खूप वाढते हो, लोकसंख्या तर खूप वाढली आहे वारजेची. त्यामुळे ह्या गोष्टी अजून व्हायला हव्यात. आणि त्यामुळे असं वाटतं की मूलभूत सुविधांपासून वारजे अजून वंचित आहे. ओके. तुम्ही आता झोपडपट्टी विषयी बोललात, तर वारजेमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. जर तुम्ही नगरसेवक झालात तर तुम्ही काय सोयी सुविधा करणार आहात झोपडपट्टी, किंवा काय उपाययोजना त्याच्यावर करणार आहात? सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही अशी करणार आहोत की तिथला ग्रीन झोन उठवणार आहोत. म्हणजे उठवण्यासाठी मी सरकार दरबारी प्रयत्न करणार आहे. म्हणजे महसूल खातं असेल, वन खातं असेल, मंत्रिमंडळ असेल, यांना पत्राद्वारे फॉलोअप करून ते तिथून काढून टाका आणि ह्या लोकांना कायमस्वरूपी जागा द्या. त्यांची जी काय आहे ती राहतं घर द्या त्यांना. परत त्यांचं सतत जी टांगती तलवार राहते त्याच्यापासून त्यांना मुक्त करा, हे करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या तिथले रस्ते आत आपल्याला आगीचा बंबसुद्धा जात नाही, तर लोकांना सांगून ती जरा रस्ता मोठा करा, किंवा ते रस्ते तिथले करणारे व्यवस्थित, अशा प्रकारच्या गोष्टी करणार. स्वच्छ कचऱ्याचं नियोजन, तर ह्या गोष्टी करणार. आता गेल्या 8-9 वर्षात महानगरपालिकेच्या इलेक्शन झाल्या नव्हत्या, तर त्या इलेक्शन न झाल्यामुळे हा विकास अधुरा राहिलाय का, किंवा याचा नागरिकांना कसा फटका बसला? काय होतं, लोकप्रतिनिधी हा हवाच. स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यासाठीच निर्माण केलेले आहेत. आणि लोकप्रतिनिधी का हवा, तर छोट्या मोठ्या कामांसाठी त्यांचे प्रश्न लोकांचे सुटावे म्हणून त्या स्थानिक स्वराज्य संस्था केलेल्या आहेत. जर तिथे लोकप्रतिनिधी नसेल तर त्यांनी दाद मागायची कोणाजवळ? प्रशासकीय यंत्रणा आहे, पण प्रशासकीय यंत्रणा नागरिक यांच्या मधला दुवा कोण आहे? तर लोकप्रतिनिधी आहे. तर लोकप्रतिनिधी हवाच. आणि आता म्हणजे 2022ला इलेक्शन व्हायला पाहिजे होत्या, तर 2022ला झाल्याने आज 25-26 आलं आता. तर इतके वर्ष मधले ना लोकांची खरंच गैरसोय झाली की त्यांना कोणाकडे जायचं, काय करायचं, प्रश्न पडायचे. ओके. आणि त्यामुळेच वारजेचा विकास थोडा खोळंबला थोडा. ओके ओके. तुम्हाला असं वाटत नाही का होम मिनिस्टरचे कार्यक्रम करतात किंवा देवदर्शनासाठी यात्रा काढल्या जातात, तर तिथून आपण मतदारांना आकर्षित करू शकतो? अच्छा, खरं म्हणाल ना, देवदर्शन किंवा ह्या यात्रा ज्या काढल्या जातात मुळात म्हणजे ह्या राजकारणी समाजकारणाचा भागच नाहीयेत. कारण देव म्हणजे यात्रा काढणं किंवा ह्या तुमचा वैयक्तिक विषय आहे. त्याचा आणि समाजकारणाचा तसा संबंध, बरे संस्कृतीशी संबंध येतो आपल्या, पण समाजकारणाशी आणि राजकारणाशी येत नाही. त्यामुळे, आणि दुसरी गोष्ट, तुम्ही त्यांना जर एखादी गोष्ट मोफत देताना ही सवय तुम्ही कशासाठी लावता? त्यांची क्रयशक्तीच तुम्ही नष्ट करून टाकता. तर माझं ह्या गोष्टीला विरोध आहे. मला सुद्धा लोकांनी विचारलं नाही की बाबा तुम्ही ह्यातलं काही केलं नाहीत का? तुम्ही त्यांना सांगितलं नाही केलं, मला ते पटत नाही. मी स्पष्ट सांगितलं. तर मला ही गोष्ट नाही पटत. सर, तुम्ही प्रभागासाठी महानगरपालिकेचा जो निधी येतो तो पारदर्शकपणे वापरण्याची तुम्ही हमी देता का? तर मी त्यावेळेस खबरदारी अशी घेणार आहे की बाबा मी जेव्हा एखादा ठराव महानगरपालिकेत ठेवतो की बाबा ह्या ड्रेनेज लाईनसाठी किंवा ह्या रस्त्यासाठी एवढा निधी मंजूर करावा, तर तो मंजूर झाल्यानंतर माझं काम येते की तो निधी योग्य ठिकाणी वापरला जातोय का, एवढं काम मी निश्चित करणार आहे. की तो निधी दुसरीकडे कुठेही वापरला जाणार नाही. आणि निधी ज्या कॉन्ट्रॅक्टरला ते किंवा ठेकेदाराला काम मिळणार आहे तर त्याच्यावर सुद्धा मी लक्ष ठेवणार आहे की बाबा तो काम त्या पैशाचं व्यवस्थित करतोय का, हे पण मी करणार आहे. तर ही मी हमी तुम्हाला देऊ शकतो. नगरसेवकाला मासिक मानधन 25,000च्या आसपास मिळतं, तर त्यांच्या इतक्या कमी वेळात 5 वर्षाच्या कालावधीत करोडोच्या प्रॉपर्टीज कशा होतात, असा मला प्रश्न पडतो. आता सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की मला तिथे गेल्याशिवाय हे कळणार नाही. तर मला तिथे पहिल्यांदा जाऊ दे आणि मग ह्याचं उत्तर मी तुम्हाला सविस्तर पुढच्या इंटरव्ह्यूत निश्चित देईन. सर, तुम्ही आतापर्यंत समाजकारणात, राजकारणात सहभागी आहात, तर तुम्ही समाज उपयोगी कोणकोणते कार्यक्रम घेतलेले आहेत? हा, तर सुरुवात माझी अशी झाली, माझ्या 3 संस्था होत्या. आम्ही मित्रमंडळींनी वगैरे काढलेल्या. अशा पहिली होती संवेदना फाउंडेशन म्हणून रजिस्टर केलेली होती. दुसरी होती भारत माता सोशल फाउंडेशन, आम्ही रजिस्टर करायला गेलो. हे मी तुम्हाला सगळं का सांगतो तर त्याच्या पाठीमागे कारण आहेत काही म्हणून. तर ती भारत माता सोशल फाउंडेशन जेव्हा मी करायला गेलो तर आम्हाला सांगितलं की भारत जिथे शब्द येतो तिथे ती संस्था रजिस्टर होऊ शकत नाही. म्हणून मग आम्ही त्याचं मातृभूमी सोशल फाउंडेशन नाव ठेवलं आणि त्या माध्यमातनं आम्ही कार्यक्रम घेतले. त्या माध्यमातनं पहिला आम्ही कार्यक्रम जर कोणता घेतला असेल तर आम्ही
डोळ्यांची शिबिरं घेतली. ओके. डोळ्यांची शिबिरं म्हणजे त्यांचं सगळं चेकिंग करून घेणं, तपासणी करणं. आणि काही पेशंट असे होते की त्यांची मोतीबिंदूची वगैरे ऑपरेशन करायची होती, ती आम्ही करून दिलेली आहेत. मी आमच्याशी डॉक्टर असायचे ह्याच्यात कनेक्टेड, तर त्यांच्याशी संपर्क करून, बा माणूस गरीब आहे, तर त्यांचं तुम्ही ऑपरेशन कमी ह्याच्यात करून द्या, हे केलं. नंबर 2, कोरोनाच्या पिरियडमध्ये आम्ही जवळजवळ 8 महिने अन्नछत्र काढलं होतं. बर. UP बिहार साईडची जी लोक होती, त्यांच्या कंपन्या बंद झाल्या, त्याच्यामुळे करायचं काय, तर त्यांच्यासाठी आम्ही 2 वेळा जेवणाची व्यवस्था केली होती. तिसरं काम असं की दर जूनमध्ये गेले 12, 15, 18 वर्ष मी ते करतोय, मुलांना वह्या वाटप करतो आम्ही. वह्या, पेन, बॅग्स, ही शैक्षणिक साहित्य, हा आमचा कार्यक्रम अव्याहत गेले 18 वर्ष चालू आहे. त्यानंतर व्यसनमुक्तीसाठी हे सुद्धा आम्ही बरेच कार्यक्रम केले, त्याचे पोस्टर तयार केलेले आहेत की त्याचे परिणाम काय काय भयानक होऊ शकतात, याच्यासाठी कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात. तर ह्याचं आम्ही समाज प्रबोधन म्हणून हे केलेलं आहे. त्यानंतर समाजातल्या मान्यवर व्यक्तींचे जे आहेत की ज्यांनी विशेष कामगिरी केलेली आहे, अशा लोकांचे सत्कार केलेले आहेत. त्यानंतर आणखीन एक कार्यक्रम आम्ही केला, कार्यक्रम केलेले आहेत. मुख्य म्हणजे त्याच्यात मतदार नोंदणी. कारण लोक मतदार नोंदवायला हवंय, ते सुद्धा लोकांना हल्ली जागृत करावं लागतं. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही जागृती करून मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेतलेला आहे. तिसरी गोष्ट, आता स्मार्ट मीटरचा एक विषय आलाय की गव्हर्नमेंटने हे केलंय. आता काय झालंय, ते खाजगीकरण पण करायला लागले सगळं याचं ऊर्जा खात्याचं. तर त्यांनी स्मार्ट मीटर जो आणलाय, तर आमचं असं म्हणणं होतं की बाबा, हा स्मार्ट मीटर तुम्ही कशाला आणता, पूर्वीपासूनचे आपले जे मीटर आहेत आणि ते कार्यरत आहेत, तर तुम्ही हा स्मार्ट, त्याच्यासाठी आता आम्ही जनजागृती अभियान घेतलं होतं की जेणेकरून त्या स्मार्ट मीटरची सक्ती होऊ नये लोकांवर. पण ते डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहे, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम खूप उपस्थित होऊ शकतात. तर लोकांचे आहेत तेच मीटर, तर त्याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे बरीच. आणि तशी म्हणाल तर GST साठी आंदोलन केलेलं आहे, महागाईसाठी आंदोलन केलेलं आहे. नंतर तुमच्या ह्या महिलांवर होणारे अत्याचार, जत मधला जो झाला होता, त्याचा अत्याचार त्या मुलीवर झाला होता, त्यावेळेस आम्ही आंदोलन केलेलं होतं. त्यानंतर बरेच आहेत, म्हणजे अशी खूप विषय सांगता येण्यासारखे आहेत की खूप कार्यक्रम आहेत. त्याच्यात राजकीय पण आहेत आणि सामाजिक पण आहेत, दोन्ही कार्यक्रम आहेत. तसं आता अहवाल काढला, आज ना उद्या तुमची कधी पुन्हा भेट झाली तर अभिषेकच्या माध्यमातून तुम्हाला ते सगळं आम्ही पोचवायची व्यवस्था करू. ओके ओके. सर, तुम्ही समाजवादी पार्टीतून येता, तर समाजवादी पार्टीचं एक उद्दिष्टच असतं की सामाजिक न्याय प्रस्थापित करणं किंवा वंचित घटकांना घेऊन पुढे जाणं. तर तुम्ही त्यांच्यासाठी जर नगरसेवक झालं तर त्यांच्यासाठी काही वेगळं काम वगैरे आहे ना. आता बेसिकली आमची जी समाजवादी पार्टी आहे, ही समधर्म समभाव अशातली आहे, संविधान मारणारी पार्टी आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अखिलेश यादव साहेब. तर त्यांची सुरुवातीला तुम्हाला असंच सांगितलेलं त्यांनी, म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना, की बाबांनो, माणसाला माणसासारखं जगता आलं पाहिजे, असं आपल्याला काम करायचंय. आमची पार्टी जात, धर्म, पंथ, काळा गोरा असा कोणताही भेद मानत नाही. माणूस हा माणूस आहे आणि तो एक भारतीय आहे. मी कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, हे महत्वाचंच नाही आपल्याला. तो माणूस आहे, तो सजीव माणूस आहे, हे त्यातनं सगळ्यात महत्वाचं घ्यायचंय. आमचे प्रदेश अध्यक्ष असतील अबू आझमी साहेब, त्यांची शिकवण आम्हाला अशीच आहे की बाबा, तुम्ही माणूस म्हणून या प्रत्येकाकडे बघावं आणि कोणत्याही जातीचा, धर्माचा तुमच्याकडे माणूस आला तरी त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही उभं राहिलं पाहिजे. बरोबर. आणि आमची निधर्मी पार्टी आहे. आज जर आपण बघितलं तर शहरापेक्षा ग्रामीण भागात लोक मतदान जास्त करतायत, तर लोकांनी मतदान करणं किती महत्वाचं आहे आणि ते करण्यासाठी तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? अगदी चांगला प्रश्न विचारलात. सगळ्यात पहिली गोष्ट ना, आधी आपल्याला हे लोकांना पटवायला लागेल की मतदान हा तुमचा सगळ्यात पहिला अधिकार आहे. तो खेडेगावातला आहे किंवा शहरातला आहे, हा भागच बाजूला ठेवू आपण, पण त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की बाबा, तुझा अधिकार आहे हा. आणि आज भारतासारखी लोकशाही राष्ट्र जे आहे, इथे एकमेव हे राष्ट्र आहे असं की जिथे तुम्हाला कोणतीही मेहनत न घेता किंवा न झगडता हा अधिकार मिळालाय. एकच राष्ट्र आहे. नाही तर इतर राष्ट्रांचा जर विचार केलात ना, तर ह्या मतदानाच्या अधिकारासाठी त्यांना खूप कष्ट झगडावं लागलंय.
तर हे आधी त्यांना पटवावं लागेल की बाबा, आणि दुसरी गोष्ट, तुला सरकार ठरवण्याचा अधिकार आहे, तुला कोणता उमेदवार निवडून यावा हे तुला ठरवण्याचा अधिकार आहे. बरोबर. तर हा अधिकार तू का गमावतोस? तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत मतदान करा आणि मग कुठे जायचं असेल तिकडे जा. बरोबर. तर ह्याच्यासाठी आमिष नको द्यायला किंवा असं काही त्यांना बा हे तुझ्यासाठी आम्ही करू, पण हा तुझा अधिकार आहे, हे ह्याच्यासाठी थोडं प्रबोधन करणं गरजेचं आहे. पण ते सुद्धा म्हणजे कसं, सक्तीने नाही, प्रेमाने समजावून सांगून, भाषेनेच समजावायला त्याला हवं की तो तिथपर्यंत येईल मतदान करायला. हा एकमेव मार्ग म्हणजे मला तरी सुचतो असा. ओके. तुम्ही निवडून आलात तर तुम्ही वारजे प्रभागाला कशा दृष्टीने पाहता? म्हणजे कोणत्या समस्यांचं निराकरण झालेलं असेल 5 वर्षाच्या काळात? सगळ्यात पहिली गोष्ट, आता 2-3 प्रश्न आहेत. म्हणजे महिला सुरक्षा आपण आधी हा घेतला, पण आणखीन एक प्रश्न असा भेडसावतो, तो म्हणजे वयोवृद्ध लोकांचा प्रश्न. आज परिस्थिती अशी आहे, आपल्या देशातल्या फॅमिली अशा आहेत की दोन म्हणजे आई आणि वडील एकटे राहतात, मुलं परदेशात असतात. तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी मला करायची इच्छा आहे की जेणेकरून त्यांना आधार वाटेल, नंतर त्यांना औषधं नेऊन देणारी एक संस्था निर्माण होऊ शकेल किंवा करायची इच्छा आहे. किंवा ते संध्याकाळी गार्डन मध्ये जातात, म्हणजे उद्यानात जातात फिरायला, त्यावेळी त्यांना फिरताना ना काही लटलटत असतात, तर त्यांना तरुण पण तिथे फिरायला जातात, तर त्यांचा एकमेकांचा धक्का लागतो. तर त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे एक मला उद्यान उभारण्याची इच्छा आहे माझी. ते त्यांच्यासाठी असेल ते, की तिथे इतर तरुण मुलांनी किंवा कोणी जाऊ नये, त्या वयोवृद्ध लोकांनीच तिथे जावं, बसावं, फिरावं, त्यांच्या पद्धतीने त्यांना व्यायाम करता यावा किंवा शरीर मोकळं करता यावं, अशासाठी एक उद्यान उभारावं. हा एक माझा प्रायोरिटीचा विषय राहील. ओके. समाजवादी पक्ष हा संविधानाला मानणारा पक्ष आहे असं आपण म्हणतो, तर हे संविधान लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी तुम्ही काय करता? हा, तर मॅडम चांगला प्रश्न विचारलात. तर हे संविधान लोकांपर्यंत पोचावं, संस्कृतीची आणि संविधानाची, देवाची आणि संविधानाची, वारकऱ्यांची आणि वारकरी संप्रदायाची आणि संविधानाची आम्ही सांगड घातलेली आहे. कशी सांगतो. आषाढी एकादशीला लोक पंढरपूरला जातात, वारी काढतात. जवळजवळ महिनाभर लोक पायी चालत पंढरपूरला जातात. तर आम्ही दर वर्षी गेले साधारण 8-10 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे. कोणता? तर ह्या वारीत आम्ही संविधान वारी काढतो. संविधान घेऊन आम्ही वारी काढतो. कधी यवत ते वरवंड, कधी बेलसर फाटापर्यंत, कधी जेजुरीपर्यंत, अशी आमचे सगळे समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आम्ही हातात संविधान घेऊन चालत असतो, डोक्यावर घेतो ते, की हाच आमचा श्वास आहे. तर असं हे संविधान आम्ही समाजापर्यंत पोहोचवतो आणि सांस्कृतिक म्हणजे संस्कृतीची आणि संविधानाची आम्ही सांगड घातलेली आहे. खूपच चांगला उपक्रम तुम्ही करताय. तर तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यात आणखीन एक गोष्ट, आपला 26 नोव्हेंबर 1949 ला आपलं संविधान आंबेडकर साहेब, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं आणि ते आपण स्वीकारलं. तर आता दर 26 नोव्हेंबरला आम्ही संविधान प्रतीचं वाटप करतो किंवा त्या दिवशी व्यसनमुक्तीचं शिबिर लावतो, त्यांच्या पोस्टरचं, आणि हे संविधान तिथपर्यंत आम्ही पोहोचवतो. मेन म्हणजे संविधानाची पुस्तकं आम्ही वाटतो, त्या दिवशी वाटप करतो. हा एक कार्यक्रम आम्ही अगदी आवर्जून घेतो आणि गेले 5-7 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे. तर तुम्ही आमच्या पॉडकास्ट मध्ये आलात आणि पुढे तुमच्या काय योजना असतील, 5 वर्षात तुम्ही नागरिकांसाठी काय काय करणार आहात हे आमच्या प्रेक्षकांना सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद.